नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवरत्न सोसायटी, मुघल लेन, माहीम, मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत. सुरभी रोहित घरत या वहिनींना भेटून आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. चला भेटूया घरत कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. घ्या आता उखाणा. रोहित रावांनी दिली हातात जीवनाची डोर, म्हणूनच माहीमला आली नाशिकची पोर. काय सांगणार? नाशिक माहेर हे लक्षात आलेलं आहे. माहेरचं नाव सुरभी संदीप पांडे, आणि आताचं सुरभी रोहित घरत. द्या ओळख करून सगळे. हे माझे आहोत. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझ्या आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार बाबा. हे माझे आजोबा. नमस्कार. ते छोटे मामा. नमस्कार. ते दीर. नमस्कार. ते मोठे मामा. बरोबर. नमस्कार. छोटी मामी. नमस्कार. ती ननंद. नमस्कार. ती माझी बहीण. बर. त्या आत्या. ओके. त्या मावशी. नमस्कार. त्या छोट्या मामी. नमस्कार. आणि ते काकी. हो, हो. आणि ते शेजारचे. सगळ्यांना नमस्कार. हा. आणि त्या मोठ्या मामी. होय होय होय. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बालपण कुठलं? नाशिकचं. नाशिकला. हो. आणि तुमचं बालपण? माहीम. तुम्ही नाशिकला, ते मुंबईला. ओळख कशी झाली? माझी चुलत बहीण राहते मुंबईला, तर हा आधी तिच्या मुंबईला बरोबर म्हणजे होता. कुठे? मुंबईला घाटकोपरला. घाटकोपरला. हा. आधी ती आणि हा एका ऑफिसमध्ये होते, तर आमचं म्हणजे त्यांची ट्रिप डिसाईड झाली होती जायची, तर काय ती मला झालं? बोलली. त्यांना विचारूया ना, त्यांचं जर आहे तर त्यांना विचारूया. काय झालं असं की कल्याणला चौकीदानी म्हणून एक जागा आहे. बर. तर आमचं गेट टुगेदर होतं ऑफिसचं, आणि हिची बहीण माझी HR होती. तर हिनी बोलवलं होतं हिला की अरे तू घरी बसून काय करणार, तू पण चल. बरोबर. तर तुम्ही कल्याणपर्यंत आलेला होता का हळूहळू? मी सुट्ट्यांमध्ये आत्याकडे राहायला यायचे. कल्याणला. दादरला. दादर. बर. हा. तर मग बघितलं हिला शांत, म्हणजे तेव्हा तरी शांत होती. शांतशी, कोणाशी जास्त बोलत नाही ना, म्हणजे मला स्वभाव आवडला. मग दुसऱ्या दिवशीच म्हणजे मी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. थांबा आता जरा तिकडे पण जाऊया. काय झालं मग? मी एक्सेप्ट केली, कारण लगेच? हो, म्हणजे त्यांनी सकाळी पाठवली होती, तर मी बघितलं तर मी एक्सेप्ट केली, कारण म्हणजे लक्षात आलं की हा ह्याच्याशी काल भेटलो नाही, पण होतो ज्या आपण. दिवशी तुम्ही आदल्या दिवशी भेटला होता त्या दिवशी दोघे बोलला होता? नाही, इतकं नाही. मग मी हळूहळू बोलायला लागलो फेसबुकवर. मग नंतर नंबर एक्सचेंज केले, आणि मग फोनवर आमचं बोलणं व्हायचं, जास्त म्हणजे भेटणं व्हायचंच नाही, कारण मी नाशिकला असायचे. मग जेव्हा माझं जॉबचं ट्रेनिंग जेव्हा चालू झालं, ते कुठे? चेन्नईला. अच्छा. तर चेन्नई. तेव्हा मी जेव्हा मुंबईला आले चेन्नईला जायला, तेव्हा मी पण दरम्यानच्या काळात भेटले. तुम्ही नाशिकला कधी गेले होते? एकदाही नाही. आमचं सगळं फोनवर, भांडण पण फोनवर, एकमेकांना ना मनवायचं पण फोनवर, सगळं फोनवर. तर भेटणं असं कधीच झालं नाही. इथं ट्रेनिंग संपलं आणि मुंबईला आली, आणि तेव्हा कसं झालं की मग तेव्हा आम्ही भेटायला लागलो, आणि एकमेकांचा स्वभाव पहिल्यांदा कुठे भेटले हो? स्टेशनवरने मला पिक केलं, आणि मग आम्ही किती वाजता आली होती ट्रेन? संध्याकाळी माझी. आणि आम्ही मग असंच शिवाजी बागच्या इथे झालं. जास्त लांब नव्हतं गेलं, कारण मला नाशिकला परत. बरोबर. पण मला सांगा की फायनली मग त्या दिवशी तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा असे भेटला? हो. त्याच्यापूर्वी कधी भेटला नाही. ते कुठल्या त्या ढाब्यावर गेले होते? हो. त्याच्यानंतर किती महिन्यांनी भेटला तुम्ही स्टेशनवर? ऑलमोस्ट 1 वर्षानं. 1 वर्षानंतर. पण 1 वर्षात तुमचं फक्त बोलणं? हो. त्या बोलण्यात प्रपोज करणं वगैरे काही विषय नाही, काही नाही. आणि मग काय झालं सुरू? मग असं झालं की ही मुंबईला शिफ्ट झाली, मग आमचं रोजचं भेटणं व्हायला लागलं, आणि ना एकमेकांचा स्वभाव. मुंबईला राहायलाच आला? हो. हो, कुठे? जॉबसाठी अंधेरीला. पण दरम्यान तुम्हाला अंदाज आला असेल ना की यांच्या मनात काहीतरी आहे? हो, कारण मी जेव्हा चेन्नईला होते, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हणजे माझ्या चुलत भावाचं म्हणजे तो वारला, तर मी तेव्हा खूप डिप्रेस्ड होते. तर ज्या प्रकारे हा मला म्हणजे रोज केअर करायचा किंवा जसं बोलायचं म्हणजे चिअरअप करायचं, तर मला त्याच्यावरून कळलं होतं की नाही, ह्याला पण काहीतरी वाटतं. आणि मग जेव्हा मी रोज भेटायला लागलो, तेव्हा मग मी वाट बघत होते कधी विचारतोय ते. मग मी विचारलं नाही. मग
त्यांनीच विचारलं. तुम्हीच विचारलं का? मग मी बघितलं की काही विचारत नाहीये आणि मग मला पण पुढे विचार करायचा होता की काय, म्हणून मग मी याला असं एक दिवस असं कुठे कुठे फोनवर सगळं फोनवर. बरं लग्न तरी भेटून गेलं का तेही फोनवर फिरला? नाही अजिबात नाही. नाही, मी एक दिवस याला फोनवर विचारलं, म्हटलं तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे आपल्या दोघांच्या मनात काय, पण तुझं काय पुढचा विचार आहे मला सांग, कारण आपण खूप दिवस झालोय, आपण मित्र काय न प्रेयसी वगैरे सगळं चालू आहे, तर काय आता पुढे सांग. मग त्याने वेळ घेतला विचार करायला. पण दरम्यानच्या काळात तुमच्या दोघांच्या घरी काही माहिती नाहीये की नाही. माहिती होतं? हिंट होती? हिंट होती पण तेवढं माहित नव्हतं. माझ्या तुम्ही घरी कधी- काहीच माहिती नव्हतं. तुमच्या घरी माहिती नाही. तुमच्या घरी मला जेव्हा हिने मला विचारलं आणि मग मी थोडा विचार केला की ना म्हणजे काहीतरी आहे आमच्या मनात, आणि ते मग त्याच्यानंतर मग मी आईला सांगितलं पहिला की आई असं असं आहे. आई बोलली की भेटायला बोलव, आणि नेमकं तेव्हा गंमत अशी झाली की मला भीती वाटत होती की आई बाबा हिला काय प्रश्न विचारते, आणि मी त्याच्यात असलो तर माझी तर काशी करते. मग आता करायचं काय. मी ऑफिसवरनं लवकर निघालो होतो, पण मी हिला बोललो की मी ऑफिसमध्ये तू खूप पुढे. मग ही आली. मग डायरेक्ट घरी तुम्ही आला? हा तुम्ही नाही? नाही, सगळं सगळं झाल्यानंतर सगळ्यात संपल्यानंतर मी हिला फोन केला, झालं का? हो. सगळं व्यवस्थित झालं ना? बोला हो ठीक आहे, मी 5 मिनिटात गेली. का होय? मला टेन्शन होतं ना. काय फोन करताना नव्हतं टेन्शन? स्टेशनवर जाऊन बॅगा उचलल्या तेव्हा नव्हतं टेन्शन? ना बॅग तिने तिची उचल. हो का? पण मला सांगा, एकट्या मुलीला आपल्या घरी पाठवायचं आणि आपण बाहेर थांबायचं, हे किती योग्य आहे? भरोसा होता ना तिच्यावरती, ती सांभाळून घे. हो. आताही भरोसा आहे तिच्यावरती. तुम्ही म्हणजे जवळजवळ चपला हातात घेऊन गेटवर असता. मग घरी आल्यावर काय झालं? 2-3 दिवसानंतर विचारलं, ते बोलले की मुलगी चांगली आहे, तिच्यावरती भरोसा आहे, तुझ्यावरती भरोसा नाहीये, तू सांभाळशील ना व्यवस्थित सगळं. मी बोललो हो. तुमच्या घरी काय रिॲक्शन होती? माझ्या घरी म्हणजे लगेच नाही सांगितलं मी, कारण माझे थोडे म्हणजे वडील स्ट्रिक्ट होते आधीपासून, तर मी अशी घाबरत होते की कसं जाऊन इतकी मोठी गोष्ट कशी सांगायची. म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा तुला कोणी आवडेल आणि तू जर सेटल्ड असशील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, मुलगा चांगला असेल, सगळं चांगलं असेल, आम्ही करून देऊ. पण तरी एक ते टेन्शन येतं, तर मी थोडं असं जायचे घरी, मग मूड बघायची, नको नको आता नको, नेक्स्ट टाइम येईन तेव्हा सांगेल. मग 2-3 महिने गेले आणि मी मम्मीला सांगितलं की मला काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी, दोघांशी बोलायचं आहे, असं असं थोडं आहे. तर त्या बोलल्या तू पप्पांशी बोल, मला काहीच सांगू नको. आणि मग संध्याकाळी पप्पा घरी आले, मी त्यांना सांगितलं की मला एका मुलाशी तुम्हाला म्हणजे भेटवायचं आहे. मग मी सांगितलं, तर साहजिक ते थोडे चिडले, कारण त्यांना असं एकदम शॉक झालं होतं की असं कसं, कारण मी लहानपणापासून घरीच राहायचे, एकदम जॉबसाठी बाहेर गेले तर ते थोडे त्यांना ती आठवण यायची माझी खूप. आणि आता मी येऊन असं सांगते मला लग्न करायचं आहे, म्हणजे ते बोलतील की आता तू येणारच नाही घरी, असं पाहुणीच म्हणून येणार. तर त्यांना ते खूप शॉक असा झाला होता, तर थोडे चिडले होते, थोडं बोलले. वडील म्हणून ज्या ज्या पण प्रतिक्रिया हो. असतात त्या सगळ्या आल्या. थोडा त्यांनी विरोध केला आधी, कारण त्यांना म्हणजे थोडं असं वाटत होतं की कसं असेल, काय असेल, हिने निवडलंय तर. पण मग आत्याने सगळ्यांनी थोडं समजावलं त्यांना. नंतर मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही भेटा, जर तुम्हाला आवडलं तर आम्ही पुढे जाऊ, नाही आवडलं मी थांबून घेईन. पण मला माहिती होतं की ते भेटल्यावर होच बोलणार आहे. का जादू? आता किती वर्ष झाली लग्नाला? आता मागच्या महिन्यातच 1 वर्ष झालंय. आता सगळं एकदम छान. मजेत. कसं असतं ना, आठवणीचे अनुभव जाळताना छातीत, ऐकताना सुद्धा छातीत धडधडायला लागतं, बाकीचं काय. बरं, याच टप्प्यावरती आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. चार संधी आहेत, सगळे मदत करू शकता तुम्ही. वेळ सुरू झाली. कुठलंच आहे. द्या माझ्याकडे. तुम्हाला उचलायला कोणी सांगितलं? तिने हात लावला होता. बघूया यांच्या हाताने काय केलंय. 2000 रुपयाचं बक्षीस. 3 संधी आहेत अजून, आता तुम्हीच उचलायचं. हो. 500 रुपये. सांगा.
1 रुपया. द्या बघू द्या, काय ज्युसर आहे ना तो. हो. 5 रुपये. अभिनंदन. 2506 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बाबा तुमच्यापासून सुरुवात. जेव्हा हा घरात नव्हता तेव्हा तिने एंट्री केली. ते एखादा अतिरेकी कसा कब्जा करतो तसं तिने घरामध्ये कब्जाच केला. म्हणजे माझं मत बीत काय, म्हणजे बाबा हे नवऱ्याचे होणारे आपले वडील आहेत किंवा काय, असं काही नाही. या प्रतिक्रिया काहीच नाही. बिनधास्त एकदम. सासूबाई सांगा, सुनेबद्दल सांगा. नाही, गोड आहे. हो, पहिल्यांदा आल्या तर तुम्हालाच भेटल्या ना ते. मलाच पटवलं. हो. पण मुलगा आला नाही तुमचा तेव्हा. नाही, त्यांनी फोनवर सांगितलं होतं का सुरभी येणार आहे, आई तू सांभाळून घे. हो का? पण आता कसं वाटतंय नाही, सगळं? एकदम एकदम मस्त, छान, एकदम मस्त. आनंदात आहे हो. दोघे. तुम्ही सगळे समाधानी आहात? हो हो हो. मला रोहिजींबद्दल थोडंफार बाहेरून कळलं होतं की बाबा याला काय छंद फंद आहेत, आणि म्हणून मी थोडंसं थांबून घेतलं होतं. मग तिला म्हटलं नाही, मी पूर्ण बघेल. आणि इन बिटवीन काय झालं होतं की माझ्या वडिलांची डेथ झाली होती. मग तिला म्हटलं होतं की मी येईन, त्यांना भेटेन, नक्कीच भेटेन, आणि मग आपण पुढच्या गोष्टीला जाऊया, मला त्याच्यात काही रोकटोक नाही. आणि वर्ष वडिलांचं म्हणजे दादाजींचं तुझ्या होऊ दे, मग आपण जाऊ. त्याप्रमाणे मी आलो. मी नंतर खरी मला जी माहिती मिळाली ती वेगळीच होती. आधी जी मिळाली ती वेगळी होती, आणि तो निश्चितच खूप चांगला आहे. आणि मला अभिमान वाटतो की मला मुली आहेत, आणि मला जी लोकांना जनरली ती कमी वाटते, मुलगा पाहिजे वगैरे वगैरे, तर रोहितजींनी ती भर, म्हणजे मुलीने मला एक मोठं गिफ्ट दिलं, हे मुलाचं. अरे वा. धन्यवाद. किती छान. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं, आज या निमित्ताने क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचं तर कुणाला? क्षमा मी माझ्या म्हणजे मम्मी पप्पा आणि सासू सासऱ्यांचीच मागणार आहे की एका वर्षभरात जर मी नकळत त्यांना काही दुखावलं असेल किंवा काही बोलले असेल किंवा काही जर केलं असेल तर मी माफी मागते. मम्मी पप्पांची पण की जेव्हा हे सगळं चालू होतं मी खूप काही बोलून गेले असेल तर त्यांच्याशी म्हणजे त्यांची पण मी माफी मागेन. आणि धन्यवाद मेन म्हणजे मी माझ्या भावाचं करेन. तो नाही आता या जगात, पण सगळ्याच गोष्टीमध्ये त्यानेच सपोर्ट केला आहे माझा. म्हणजे माझा जॉब असो, कॉलेज असो किंवा सगळ्यातबद्दल रोहितलाच सांगितलं होतं मी. ते त्यालाच सांगितलं होतं, आणि तो आजही माझ्याबरोबर आहे असं मला वाटतं. मी धन्यवाद त्यालाच करेन. तुम्ही? जेवढे पण मोठे इथे आहेत, माझ्याकडनं काही चुकी झाली असतील तर मी त्याच्याबद्दल क्षमा मागतो. मी थँक्यू मागायला बरेच जण आहेत, पण आपल्या आयुष्यात असे काही क्षण होतात जे आपल्याला नेहमी लक्षात राहतात. तर मी थँक्यू माझ्या मोठ्या मामांना बोलायला, म्हणजे मोठ्या मामाला सांगायचं आहे, कारण का माझं लग्न 6 महिन्यावर होतं आणि मी नुकताच जॉबला लागलो होतो, म्हणजे दुसरा जॉब चेंज केला होता. आणि आई बाबा गावाला जायला निघाले होते स्कूटरवर पनवेलला, आणि वाशीला त्यांचा ॲक्सिडेंट झाला. आणि तेव्हा बाबांचा हिपबोन फ्रॅक्चर झाला होता. तर मामा मला वाटतं बाहेर होते फिरायला, पण मामानी तेव्हा तिथून फोन केला की मी उद्याच्या उद्या निघतोय, तुला कसलीही गरज असेल तू मला सांग. तर तो जो क्षण आहे ना तो डोक्यात बसला, आणि त्याच्यासाठी आणि ते जे क्षण आहेत ना ते आपल्या कधी हृदयातून निघू नाही शकत. तसे तर भरपूर क्षण आहेत, पण आणि मामा नेहमीच खंबीरपणे आमच्या मागे उभा आहे, तर त्याला मी थँक्यू म्हणायला. सगळ्यांना लक्षात ठेवलं. हा, पण जे चौकीदारीला घेऊन गेली बहीण ती राहिली तिथेच आता. काय गोड असलंय. बरं, आता या ठिकाणी तुमची थोडीशी धावपळ आम्ही बघणार आहोत, आणि 3ही बक्षिसं मिळवून देणार का तेही आम्हाला अनुभवायचंय. पण त्याआधी मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे ही मेगा बॅग. अभिनंदन. वेळ 2 मिनिटाची, आणि अक्षर आहे. पहिल्यांदा कुठे भेटले होते तुम्ही? सोपं काहीतरी बोल. मी प्रश्न विचारले, पहिल्यांदा कुठे भेटले होते? पहिल्यांदा चौकीदानीलाच, त्याच्यानंतर नाही, ते ठिकाण कुठे आहे? कल्याण. क. चला, अक्षर आहे क. कंगवा आहे बघ तिकडे बघ. कंगवा दुसरा कंगवा नाही, व्हाईट ब्रश कंगवा आहे तिकडे, ते दे. तिकडे कंगवा आहे तो दे व्हाईट. 30 सेकंद झाली. कांदा 1.5 मिनिट राहिलेलं आहे. कांदा कांदा
कांदा कांदा कांदा खाली आहे खाली आहे किसनी वरती आहे काळा कपडा काळा तो बघ तिकडे कागद कागद कपडा तिकडे बघ शॉर्टला केसुनी हात काडेपेटी आण आणली कापूर कागद पण 10 कागद 5 4 3 2 1 वेळ संपली. काय काय आणलंय सांगा. काठी, 1 कागद, 2 किशनी, 3 कापूस, 4 कंगवा, 5 काडेपेटी, 6 कापूर, 7 कैची, 8 कप, 9 कांदा, 10 क्रीम, 11. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून तिसरी भेटवस्तू. अपेक्षा सांगावं 3 मिस्टरांकडून. पहिली अपेक्षा की तो कामाचा खूप स्ट्रेस घेतो आणि स्वतःच्या हेल्थकडे अजिबात लक्ष देत नाही आणि आजारी पडतो त्याच्यामुळे सारखं. तर त्याने थोडं लक्ष द्यावं स्वतःकडे. आजपासून थोडक्यात उत्तरे द्या. दुसरी अपेक्षा. दुसरं म्हणजे तो आजपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मला सपोर्ट करत आलाय आणि प्रेम जसं करत आलंय तसे पुढेही करत राहावं आणि असंच सपोर्ट देत राहावं. ते तर आहेच. तिसरी अपेक्षा. फोनवर जास्त असतो गेम खेळत, तर घरी आल्यावर थोडं वेळ म्हणजे फॅमिलीला दिलं तर जास्त आवडेल. बोला, कधीपासून कमी करताय हे फोनवर बोलणं. नाही, मी कमी केलंच आहे आता. हा. आता ऑलमोस्ट म्हणजे मी घेतच नाही घरी आल्यानंतर. एका कोपऱ्यात फोन ठेवतो आणि मी एका कोपऱ्यात असतो. आता कोपऱ्यात नेऊन ठेवलं तेच म्हणाले. बरं, ठीक आहे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली अपेक्षा ही आहे की खूप राग आहे, राग नाकावर असतो आणि लगेच भडकते, तर थोडासा राग कमी कर. बोला, याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे. चिडचिड होते पण ते कारण असतं तरच होते ना. काही काम म्हणजे मी त्याला सांगितलं आणि त्याने जर उशिरा केलं तर थोडी चिडचिड होते, पण आजपासून कमी केलं. माझ्या येण्याने एवढं झालं. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा ही नेहमीच म्हणजे तिला असं वाटतं की मी डिसिजन चुकीचं घेतो, तर तसं नाही आहे. तर थोडंसं मला समजून घ्यावं की मी डिसिजन बरोबर घेतो. भले त्याचा सुरुवातीला त्याचं म्हणजे रिझल्ट नसेल निघत, पण त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट नंतर निघेल भविष्यात. बरं, काय समजून घेईन. कळलं ना. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा ही खूप प्रेमळ आहे आणि माझ्या घरात म्हणजे आमचं इंटरकास्ट लग्न होतं. म्हणजे ती मारवाडी होती. इथे येऊन तिने जसं सगळं अडॅप्ट केलं, सगळ्यांना सांभाळून घेतलं, नाती होती, ते तसंच तिने पुढे पण कंटिन्यू ठेवू, हीच अपेक्षा माझी शेवटची. पुढे काय. त्या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी आणि वहिनीला मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आनंदी राहा, हसत राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.